शिवराजेश्वर मंदिराला वार्षिक 1 लाख तर औरंगजेबाच्या कबरीला 2.5 लाख? सिंधुदुर्गातील शिवप्रेमी संतप्त. शिवराजेश्वर मंदिराला वार्षिक 12 लाखांची मदत द्या, हिंदू जनजागृती समिती. सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या श्री शिवराजेश्वर मंदिरासाठी राज्य सरकारने वार्षिक 1 लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून जो अतिशय तुटपुंजा आहे. हिंदू जनजागृती समिती आणि शिवप्रेमी संघटनांनी यामध्ये वाढ करण्याची मागणी केली होती. समितीने तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन प्रति महिना 50,000 रुपयांची मागणी केली होती. त्यांनी महसूल सचिवांना तातडीच्या कार्यवाहीचे आदेश देऊनही प्रत्यक्षात महिन्याला केवळ 8,000 रुपये म्हणजेच वार्षिक 1 लाख रुपये निधी मंजूर झाला. या सरकारी दिरंगाईवर हिंदू जनजागृती समितीचे सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक संजय जोशी यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. तर शिवरायांच्या मंदिराला वर्षाला 1 लाख दिले जात असताना औरंगजेबाच्या कबरीसाठी 2022 मध्ये 2.5 लाख आणि 2023 मध्ये 2 लाख रुपयांचा निधी दिला गेला. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या लेखी शिवरायांचे मूल्य औरंगजेबापेक्षा कमी आहे का, असा सवालही संजय जोशी यांनी केला. श्री शिवराजेश्वर मंदिरासाठी प्रति महिना 1 लाख रुपये म्हणजेच वार्षिक 12 लाख रुपये निधी मिळावा, औरंगजेबाच्या कबरीसाठी दिला जाणारा निधी तात्काळ बंद करण्यात यावा आणि सिंधुदुर्ग किल्ल्याचे सुशोभीकरण करण्यात यावे, अशा मागण्यांकडून समितीकडून करण्यात आल्या असून या मागण्यांची पूर्तता न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रभर सनदीशीर आणि लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल. नमस्कार, मी संजय जोशी, हिंदू जनजागृती समिती सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक. नुकतंच महाराष्ट्र शासनाने सिंधुदुर्ग किल्ल्यावरील जे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे, श्री शिवराजेश्वर मंदिर, या मंदिरासाठी वार्षिक 1 लाख रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे. मला वाटतं हा निधी जो मंजूर केलेला आहे तो अत्यंत तुटपुंजी आहे. 1970 सालापासून 250 रुपये हा निधी देण्यात येत होता, तो अगदी एप्रिल 2026 पर्यंत. आणि त्याविषयी हिंदू जनजागृती समिती आणि शिवप्रेमी संघटनांनी सरकारकडे मागणी केली होती की हा तुटपुंज निधी जो आहे तो त्याच्यामध्ये वाढ करून मिळावी. हिंदू जनजागृती समितीने उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांची भेट घेतली होती आणि त्यावेळेला समितीने त्यांच्याकडे मागणी केली होती की 50,000 रुपये प्रति महिना एवढा निधी या मंदिरासाठी दिला जावा. एकनाथजी शिंदे यांनी तात्काळ आदेश दिले होते महसूल विभागाच्या सचिवांना की यावरती तातडीने कार्यवाही करावी, पण तशा पद्धतीने कार्यवाही न होता केवळ महिन्याला 8,333 रुपये एवढाच निधी मंजूर केलेला आहे. मग या जो उपमुख्यमंत्र्यांनी जो आदेश दिला होता त्याची कार्यवाही का झाली नाही महसूल अधिकाऱ्यांकडनं, हा एक प्रश्न आहे. तर याचं उत्तर निश्चितपणे त्यांनी दिलं पाहिजे. म्हणजे ज्या छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली, ज्यांच्यामुळे आमच्या गोमाता वाचल्या, ज्यांच्यामुळे आमच्या माता भगिनींची अब्रू वाचली, ज्यांच्यामुळे आमची मंदिरं वाचली, ज्यांच्यामुळे आमची धर्म आणि संस्कृती वाचली, त्या छत्रपती शिवरायांची त्यांच्याच महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची अवहेलना होत असेल तर हे शिवप्रेमी किंवा हिंदुत्ववादी संघटना कदापिही सहन करणार नाही. आज इकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी वार्षिक 1 लाख रुपये निधी दिला जातोय, मात्र तिकडे क्रूरकर्मा औरंगजेबाच्या कबरीसाठी मात्र दुप्पट निधी दिला जातोय. 2022 मध्ये 2.5 लाख रुपये आणि 2023 मध्ये 2 लाख रुपये या कबरीसाठी निधी दिला गेलेला आहे. म्हणजे या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या लेखी छत्रपती शिवरायांचं मूल्य औरंगजेबापेक्षा कमी आहे का, असा एक प्रश्न इथे निर्माण होतोय. आणि म्हणूनच याचा आम्ही निषेध करत आहोत की हा निधी आहे तो वाढवून मिळावा आणि अजून म्हणजे प्रति महिना 1 लाख रुपये हा निधी देण्यात यावा, म्हणजे वार्षिक 12 लाख रुपये निधी देण्यात यावा. एवढंच नव्हे तर औरंगजेबाच्या कबरीसाठी जो निधी दिला जातोय तो ताबडतोब बंद करण्यात यावा आणि सिंधुदुर्ग किल्ल्याचं सुशोभीकरण करण्यात यावं, अशी आमची या निमित्ताने मागणी आहे. आम्ही जी मागणी केलेली आहे त्याची जर पूर्तता झाली नाही तर आम्ही सनदशीर मार्गाने संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करणार आहोत. सर्व आमदार असतील, मंत्री असतील, त्यांना ठिकठिकाणी आम्ही निवेदन देणार आहोत आणि सनदशीर मार्गाने रस्त्यावर उतरून आम्ही निश्चितपणे या निधी वाढवण्यासाठी आपण आंदोलनाचा मार्ग हा स्वीकारणार आहोत.